हॅलो एव्हरीवन, यूपीएससी आणि एपिक मराठी चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आपली आज आन्सर रायटिंग सिरीज कंटिन्यू करताना 2021 मध्ये यूपीएससी ने विचारलेला 10 मार्क्ससाठी 150 शब्दाचा हा प्रश्न इथे घेतलेला आहे. यामध्ये यूपीएससी ने विचारलेला है कि एक कल्याणकारी राज्य की नैतिक अनिवार्यता के अलावा प्राथमिक स्वास्थ्य संरचना धारणीय विकास की एक आवश्यक पूर्व शर्त है, विश्लेषण कीजिए. म्हणजे यांचं असं म्हणणं आहे या प्रश्नामध्ये, आपल्या भाषेत जर म्हटलं तर साध्या भाषेमध्ये यांनी म्हटलेलं आहे की जी प्राथमिक स्वास्थ्य संरचना आहे, ज्याला प्रायमरी हेल्थ मॅनेजमेंट म्हणतो आपण, ठीक आहे, प्राथमिक आरोग्य संरचना. तर यामध्ये जे राज्याची भूमिका आहे, प्रत्येक राज्याची, स्टेटची, त्यामध्ये यांनी म्हटलेलं आहे की कल्याणकारी राज्य ही जी अवधारणा आहे ही आपल्या सर्वांना माहित असेलच की भारतीय संविधानाच्या भाग 4 मध्ये जे डीपीएसपी, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, ज्याला आपण मराठीमध्ये राज्याचे नीती निर्देशक तत्व म्हणतो, ज्यामध्ये ही संकल्पना मांडली गेली आहे कल्याणकारी राज्यांची. व त्यामध्येच काही अनुच्छेदामध्ये प्राथमिक स्वास्थ्यांबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. तर त्याला घेऊन म्हणजे प्राथमिक स्वास्थ्य संरचना याच्यावर जास्तीत जास्त लक्ष देऊन, त्यावर जास्तीत जास्त फोकस करून आपल्याला जे आपल्या देशाचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर लक्ष देणे हे आवश्यक एक अट आहे. याच्यावर आपल्याला विश्लेषण त्यांनी करायला लावलेलं आहे. तर आपण तेच मांडलेलं आहे जे मी आता तुम्हाला सांगितलं की याची प्रस्तावना आपण कशा प्रकारे लिहू शकतो. यामध्ये मी लिहिलेलं आहे की भारतीय संविधानाच्या भाग 4 मध्ये आयर्लंड देशाद्वारा प्रेरित राज्याच्या नीती निर्देशक तत्वांमध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली गेली आहे. सर्वांना माहित असेलच की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे, संविधानाच्या भाग 4 मध्ये आहे, आयर्लंड देशाद्वारा प्रेरित आहे. आणि त्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये जे अनुच्छेद आहेत काही विशेष करून, जसं 38, 39, 41, 42 आणि 47, ठीक आहे, आणखी एक 45 पण आहे, तो पण मी ते मांडलेला नाहीये. पण हे जे 5 अनुच्छेद मी ते मांडलेले आहे, या अनुच्छेदांमध्ये डायरेक्ट व इनडायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या नागरिकांच्या प्राथमिक स्वास्थ्य संरचनेचा उल्लेख केला गेला आहे. कशामध्ये? भारतीय संविधानाच्या भाग 4 मध्ये. ओके, त्यानंतर मी इथे मुख्य जे बॉडी आहे आन्सरची त्यामध्ये लिहिलेलं आहे की संविधानामध्ये नमूद असलेल्या राज्याच्या नीती निर्देशक तत्वांमध्ये जरी नागरिकांच्या प्राथमिक स्वास्थ्य संरचनेचा उल्लेख केला गेला असला तरीही या तत्वांना पूर्णपणे प्रत्येक स्तरावर लागू करणे ही राज्याची नैतिक जबाबदारी आहे. म्हणजे जसे प्रश्नामध्ये यांनी म्हटलेलं आहे की कल्याणकारी राज्य की नैतिक अनिवार्यता, बरोबर आहे, तोच मी इथे मुद्दा मांडलेला आहे की नागरिकांच्या प्राथमिक स्वास्थ्य संरचनेचा उल्लेख केला गेला असला तरी या तत्वांना पूर्णपणे प्रत्येक स्तरावर लागू करणे ही राज्याची नैतिक जबाबदारी आहे. म्हणजे संविधानामध्ये लिहिलं जरी असेल की प्रत्येक या आर्टिकल मध्ये हे आहे, त्या आर्टिकल मध्ये ते आहे, पण याला लागू करणे, हे पूर्णपणे प्रत्येक स्तरावर लागू करणे ही जबाबदारी कोणाची आहे? राज्याची. आणि नैतिक जबाबदारी आहे हीच मी इथे लिहिलेलं आहे. त्यापुढे तसेच संयुक्त राष्ट्र संघाद्वारा निर्मित एकूण 17 शाश्वत विकास ध्येयापैकी शाश्वत विकास ध्येय क्रमांक 3 मध्ये नमूद प्राथमिक आरोग्य आणि कल्याण हे ध्येय पूर्ण करणे. म्हणजेच मी इथे हे लिहिलेलं आहे की संविधानामध्ये जसं या प्रकारे देशाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये प्रायमरी हेल्थ बद्दल या आर्टिकल मध्ये उल्लेख आहे आणि हे लागू करणे राज्याची नैतिक जबाबदारी आहे. पण त्याचबरोबर आपण जर ग्लोबल लेवलवर एक वैश्विक दृष्ट्या पाहिलं तर जे युनायटेड नेशन आहे, संयुक्त राष्ट्र संघटना, यांनी जे शाश्वत विकास ध्येय ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणतो, SDG, नाही का, तर ते जे एकूण त्यामध्ये जे 17 उद्देश आहे, जे 17 गोल्स आहे, ते 17 गोल्स पैकी जो ध्येय क्रमांक 3 म्हणजे जो SDG नंबर 3 आहे, त्यामध्ये प्राथमिक आरोग्य आणि कल्याण बद्दल म्हणजेच प्रायमरी हेल्थ जो प्रश्नामध्ये यांनी विचारलेला आहे, प्राथमिक स्वास्थ्य संरचना याबद्दल तिथे वैश्विक स्तरावर युनायटेड नेशन द्वारा स्थापित SDG मध्ये उल्लेख केला गेला आहे. म्हणजे संविधानामध्ये पण उल्लेख आहे आणि वैश्विक दृष्ट्या आपण म्हणू की SDG युनायटेड नेशन द्वारा जे SDG स्थापित केले आहेत त्यामध्ये सुद्धा प्राथमिक स्वास्थ्य संरचनेचा उल्लेख आहे. ठीक आहे, त्यानंतर मी इथे लिहिलेलं आहे की देशाच्या सर्वांगीण विकासाकरिता नागरिकांच्या प्राथमिक आरोग्य संरचनेला प्राधान्य देणे ही एक आवश्यक अट तसेच काळाची गरज आहे. डेफिनेटली संविधानामध्ये उल्लेख आहे, राष्ट्रसंघाच्या त्या SDG मध्ये उल्लेख आहे. म्हणून देशाच्या सर्वांगीण विकासाकरिता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इन्क्लुसिव्ह ग्रोथ म्हणतो, म्हणजे वरच्या स्तरापासून तर खालच्या स्तरापर्यंत प्रत्येक स्तराचा एक विकास होणे, ज्याला सर्वांगीण विकास म्हटले जाते. तर सर्वांगीण विकासाकरिता नागरिकांच्या प्राथमिक आरोग्य संरचनेला प्राधान्य देणे ही एक आवश्यक अट तसेच काळाची गरज आहे. आणि हा जो मी वर्ड इथे मांडलेला आहे आवश्यक अट,
तर हाच इथे प्रश्नामध्ये त्यांनी म्हटलेला आहे की बघा धारणीय विकास की एक आवश्यक पूर्ण शर्त है, याच्यावरच आपल्याला विश्लेषण करायचं होतं आणि तेच मी इथे लिहिलेलं आहे की देशाच्या सर्वांगीण विकासाकरिता नागरिकांच्या प्राथमिक आरोग्य संरचनेला प्राधान्य देणे ही एक आवश्यक अट तसेच काळाची गरज आहे. ठीक आहे, मग त्यामध्ये मी एक जे मी इथे लिहिलेलं आहे ते थोडंसं डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये म्हणजे आकृतीबंध मध्ये करून म्हणजे जेणेकरून उत्तर आपलं अजून सुशोभित दिसेल, थोडंसं आणखी ब्राईट दिसेल, त्यासाठी मी हे लिहिलेलं आहे. जनकल्याणासाठी प्राथमिक आरोग्य संरचनेसाठी वैश्विक स्तरावर उचललेले काही पावले तसेच संविधानात नमूद काही अनुच्छेद पुढील प्रमाणे. तेच जे मी इथे रिटर्न मध्ये लिहिलं आहे त्याला मी थोडंसं डायग्रामिक फॉर्म मध्ये लिहिलं आहे. बघा, संयुक्त राष्ट्र संघटनेचं एक शाश्वत विकास ध्येय आहे ज्यामध्ये एकूण 17 ध्येय आहेत. इंग्लिशमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, ज्यामध्ये एकूण 17 गोल्स आहेत. 2030 पर्यंत याची उद्देश पूर्ती करायची आहे. कालावधी 2030 पर्यंत आहे, हे सर्वांना माहित असेलच. या 17 पैकी जे ध्येय क्रमांक 3 आहे त्यामध्ये नागरिकांचे प्राथमिक आरोग्य आणि कल्याणाबद्दल उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, राष्ट्र संघटनेच्या शाश्वत ध्येयामध्ये. तसंच पाहिलं तर भारतीय संविधानामध्ये जे भाग 4 आहे, भाग 4 मध्ये काय आहे, नीती निर्देशक तत्व. तर नीती निर्देशक तत्वामध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना केली गेली आहे आणि या संकल्पनेमध्येच काही अनुच्छेद आहेत, 38, 39, 41, 42 आणि 47. तर या विशेष करून 5 अनुच्छेद मध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या प्राथमिक आरोग्य संरचनेचा उल्लेख केला गेलेला आहे. ठीक आहे, तर हे झालं मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर. जो प्रश्न 2021 मध्ये विचारला गेला होता 150 शब्दासाठी, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्हाला काढायचं असेल तर, या पेजचा आणि पुढे हे पेज. ठीक आहे, तर आय होप नक्कीच तुम्हाला हे जे मी उत्तर लिहिलेलं आहे हे उत्तर तुम्हाला कळलेलं पण असेल आणि थोडंफार आवडलेलं पण असेल कदाचित. तर ठीक आहे, जर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत शेअर करा. विशेष करून आपण हे जे आन्सर रायटिंग स्टार्ट केलेले आहे एमपीएससी राज्यसेवा 2025 मध्ये जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होणार आहे, जे पहिल्यांदा लेखी परीक्षा होणार आहे, त्या परीक्षेला आपण टार्गेट करून ही सिरीज इथे स्टार्ट केलेली आहे. तर भेटूया नवीन प्रश्नासह उद्याच. तोपर्यंत अभ्यास करत राहा. जय हिंद.